4 वाजता भर दिवसा भिगवण परिसरात एक घटना घडते आणि सगळ्यांचे लक्ष तिकडेच वळते. लग्नासाठी सोनं खरेदी करून आई भावासोबत दुचाकीवरून घरी परतणारी 21 वर्षाची तरुणी अचानक गायब होते. त्यावरती आईचा आरोप असा की दांडक्याने मारहाण करून डोळ्यात मिरची पूड टाकली आणि जबरदस्तीने टेम्पोमध्ये कोंबून अपहरण केलं. आणि ठिकाणे भिगवण. आरोपी म्हणून 2 सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल होतो आणि परिसरात एकच खळबळ उडते. पण कथेला खरा ट्विस्ट तर तेव्हा मिळतो जेव्हा तीच तरुणी पोलिसांसमोर सांगते की मी माझ्या इच्छेने गेलीये. आता प्रश्न असा की हे खरंच अपहरण होतं की दोघांच्या संमतीने घेतलेला निर्णय. आईचा दावा आहे की वडिलांच्या निधनानंतर मुलीवर अनेक वर्षे मानसिक दबाव टाकला गेला, तिला ब्लॅकमेल केलं गेलं. मग ती मुलगी खरंच स्वतःच्या मनाने बोलते की कोणाच्या दबावाखाली? एकीकडे आईचा आक्रोश, दुसरीकडे मुलीचं ठाम विधान. ही गोष्ट फक्त एका गुन्ह्याची नाही, तर ही गोष्ट आहे प्रेमाविरुद्ध कुटुंब, भावना विरुद्ध समाज आणि निर्णयाविरुद्ध जबाबदारी. यावरती कायदा काय म्हणतो की जर मुलगी सज्ञा नसेल आणि तिने स्वतःच्या इच्छेने निर्णय घेतला असेल तर तो गुन्हा ठरत नाही. पण जर जबरदस्ती, धमकी किंवा फसवणूक असेल तर मग प्रकरण गंभीर आहे. आता सगळं अवलंबून आहे तपासावर, पुराव्यांवर आणि न्यायालयीन प्रक्रियेवर. तोपर्यंत एकच प्रश्न हवेत तरंगतोय की सत्य नेमकं काय आहे? यावरती तुमचं मत काय ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा सत्ते पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचं.